इस मर्तबा पहली गेंद स्विच हिट करना चाहते थे, बोल्ड हो गए वहां पर बल्लेबाज फैजल। पहली गेंद पहला झटका। जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आपल्याला ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली। पहिल्याच चेंडूवरती विकेटचं फतण करण्यात आलं आणि मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी मेहर 11 बाब्बा संघाने मात्र प्राप्त केली, कारण शून्यावरती मात्र फलंदाज फैजल मात्र हा बाद झाला। 3-3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर जो आपण पुढील सामना नक्कीच पाहणार आहोत, चालू सामन्यातील विनर टीम लगेचच जानूसपुरी ताडे संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि या दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे वापाली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि एक्स क्रिकेटर या ठिकाणी आणि अनेक वर्ष नक्की त्या संघाला प्रोत्साहन करत राहिले असे आमचे आदरणीय माजी क्रिकेटपटू संदीपजी काटोले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं नक्कीच स्वागत आहे एकता ट्रॉफी 2023 मध्ये। आणि काय जबरदस्त पाहुण्याचं स्वागत केलं, क्लासिकल फटक्या पाहिला आपल्याला, अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाऊन धडकतोय आणि आला या चौकार। बहुत दर्शनीय स्ट्रोक, देखने में भी बढ़िया लगता है। इस तरीके के टिपिकल पावर प्ले स्ट्रोक्स, इस चौके की मदद से अपना अपने टीम का खाता खोला है और हमने ओमकार पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर फिर सफलता, अराउंड द लेग्स बोल्ट। परफेक्ट यॉर्कर लाइन की गेंद थी, अराउंड द लेग्स खेलना चाहते थे, बोल्ड हो गए वहां पर अरहम। वेग 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 आणि भन्नाट वेग पाहायला आपल्याला पावचकल एष्ट्या दाखवल्या त्या ठिकाणी फलंदाजाने आणि एष्ट्या वाकवल्या ओमकारने। जबरदस्त चेंडूची फेकी, अगदी परफेक्टली यॉर्कर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्या चेंडूला मात्र फलंदाज मात्र सन्मान देऊ शकला नाहीये। दूसरा झटका लगता हुआ गोरेगांव स्पोर्ट्स को, फैजल 11 गोरेगांव को। दरम्यान वापाली गावचे सन्माननीय उमेश वेखंडे आमचे अगदी जवळीक मित्र यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तुमचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आज नक्कीच या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पाहुण्यांची आपल्याला नक्कीच या ठिकाणी मांदियाली पाहायला मिळते। आज नक्कीच आपण या स्पर्धेला निरोप देऊ, परंतु नक्कीच भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला सर्वांनीच, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। एकता ट्रॉफी को कामयाब करने के लिए सभी ने अपना तन मन धन से कांधे से कांधा मिलाया है इस स्पर्धा को कामयाब करने के लिए। ओमकार इस स्पर्धा फोर्स करके खेला, इनफील्ड के ऊपर से गेंद तेज आउटफील्ड पर सरकती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, बाला के बल्ले से 8 पर पहुंचा स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर फैजल 11। पहली ओवर का खेल चल रहा है, 2 विकेटें 2 चौके लगे इस ओवर में। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 2 आपण जर पाहिले तर 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच खर्च झाले होते आणि आता मात्र या ठिकाणी स्वेर चेंडूची मात्र हाताळणी पाहायला मिळाली। वाईटच्या स्वरूपात इथे मात्र धाव आपल्याला पाहायला मिळते। 9 रनों पर पहुंचा स्कोर। ओमकार इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और अच्छा कैच। तीसरा झटका, एक हमारी एक तुम्हारी चलता हुआ इस वक्त इस ओवर में। देखना है मैच किसका होता है। खूप मोठा अंतर कापून मात्र गोरेगाव संघ नबेल या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे, परंतु ती छाप मात्र नक्की सोडू शकले नाहीयेत। असं वाटलं होतं की मात्र फलंदाजीमध्ये आपल्याला
त्यांचा चांगला क्लास पाहायला मिळेल, चांगली नक्कीच बॅटिंग पाहायला मिळेल, परंतु तसं काही खेळ मात्र आतापर्यंत प्रस्थापित करू शकले नाही. परंतु अजून मात्र खेळ भरपूर बाकी आहे, कारण अजूनही मात्र पहिल्याच षटकाचा आपण खेळ या ठिकाणी एन्जॉय करतोय. 9 धावा धाफलकावर पत्ती नक्कीच पाहायला मिळतात, परंतु कौन्यान आणि बाला हे दोन फलंदाज अजून मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार सामना करेंगे नए बैट्समैन मन्नान. इस मर्तबा तेज तरार गेंद जागते रहो का आदेश देती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में. 1 ओवर की समाप्ति, स्कोर 9 रन 3 विकेटों के नुकसान पर फैजल 11 गोरेगांव. यानंतर होणारा सामना, चालू सामन्यातील विनर टीम लगेचच मात्र खेळणार आहे जानूसपूर इताडे संघाच्या विरोधात. तर इताडे संघ लगेच आपण तयारीत राहायचं आहे. आणि त्यानंतर नक्कीच तुम्हाला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ फाईट करताना पाहायला मिळेल खानिवली स्पोर्ट खानिवली संघाच्या विरोधात. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल इताडे आणि मधून जो संघ जिंकेल तो संघ मात्र RCC राया संघाच्या विरोधात खेळणार आहे. असं आजचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला सुरुवात करा दुसऱ्या षटकाला. या ठिकाणी नक्की सुरुवात करेल गोलंदाज राहुल आलाय. आज परफेक्ट साईट आपल्याला पाहायला होतं मेहरी 11 बापगाव संघाची, कारण तुम्ही पाहू शकाल ओमकारने मात्र चांगली सुरुवात करून दिली. इष्टांच्या पाठीमागे आपल्याला विजय पाटील पाहायला मिळत आहेत. पाक टीम आज पाहायला मिळते. आम्ही लोणाड असोसिएशनमधील एक बल्लाडा संघामध्ये या संघाचा नक्कीच नाम उल्लेख होत असतो, परंतु आज पडगा टेनिस क्रिकेटमध्ये मात्र हा संघ दाखल झाला. आणि पाहूया कशा प्रकारची मात्र तो कामगिरी केली. पल्ला चेंडू फुल टॉस होता, टर्न केला ऑन साईडला, फिल्डर आहे टीपमध्ये, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरच मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाज कौन्यानला. आणि पहिली धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हो, या ठिकाणी मिस टायमिंग, फटका सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकतोय आणि मात्र कॉट अँड बॉल जबरदस्त कॅचिंग गोलंदाज राहुलच्या वतीने पाहायला मिळाली. कुठेतरी मोठा फटका तिथे एक्झिक्यूट करायचं होतं, परंतु टॉपेश पाहिला आपण, चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि स्वतः गोलंदाजानेच मात्र हा झेल त्या ठिकाणी संपन्न केला. धक्का क्रमांक 4 लागत असताना या ठिकाणी फैजल 11 गोरेगाव संघाला. आणि बाद होणारे फलंदाज आपण जर विचार केला तर एकही फलंदाजाने डबल डिजिटमध्ये मात्र आकडा तिथे मात्र जोडला नाही आहे, कारण फैजल 0वरती बाद झाला. त्यानंतर पाहिलं तर अरहम 4 धावांचं योगदान दिलं, बालाने 4 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर मन्नान सुद्धा मात्र 0वरती बाद झाला. आणि त्या मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिंटा. दहा या आकड्यावरती 4 गडी गमावले. थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी फैजल 11 गोरेगाव संघाची पाहायला मिळते. फटका पाहू शकाल अतिशय चांगल्या प्रमाणे एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हरला. फक्त डीपमध्ये प्रोटेक्शन पाहतोय आपण. फिल्डर सज्ज आहे, चांगली फेक तिथून मात्र पाहायला मिळाली. आणि बापगाव संघाला बालरामजी मेहर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पाहू शकाल सध्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच आपल्या संघाचं प्रोत्साहन वाढवत असताना 1.3 षटकाचा खेळ आता परत संपन्न झाला आहे. फक्त 11 धावा धाफलकावर सुरुवात चांगली पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र राहुल सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच मित्र म्हणेन की मेहरी 11 बापगाव संघासाठी एक चांगली उपलब्धी आहे मित्र म्हणेन, कारण गोरेगाव संघ म्हटलं तर नक्कीच एक भलाड संघामध्ये नक्कीच त्याचं नामोल्लेख होत असतो. आणि त्या संघाला सध्या तरी पाहिलं तर कुठेतरी बांधून ठेवलाय, संकटामध्ये टाकलाय त्या संघाला. चेंज ऑफ पेस, परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फुल टॉच होता, स्वीपचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडूला पाठवला अगदी या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 गडी बाद 17. जाऊया आपण आता मात्र व्यासपीठाकडे. पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न
करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांत गायकर साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधणार आहोत. 24 धावा धाफलक्यावर चांगला षटकार पाहिला आपण. फलंदाज कौंडेंच्या माध्यमातून एक चौकार आला. वैयक्तिक 12 धावांवर केलं आणि अजूनही मात्र डावाचा विचार केला तर 3 चेंडूचा किल अजून बाकी आहे. ओहो पुन्हा एकदा सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह फटका हवेत आहे परंतु काय जबरदस्त कॅचिंग डीप लॉंग ऑनला पाहायला मिळाली. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. रॉकेट झेल होता त्या ठिकाणी. जेवढ्या वेगाने एखाद्या बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगाने कौंडेंच्या बॅटमधून मात्र फटका निघाला होता परंतु गॅप शोधता आला नाही. सरळ लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातामध्ये मात्र चेंडू कैद झाला आणि लागणारा हा 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर आलाय अजमल. अजून 2 चेंडूचा केलेला बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका 30 धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारू शकेल गोरेगाव संघ आणि 30 धावांवर तुमचे गोलंदाज नक्कीच फाईट बॅक करू शकतील आणि तेच सांगत असणार अजमल. वाह भाई वाह ठोक डाला षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर नक्कीच आकडा आता महत्त्वाचा राहिला नाहीये. कुठल्याही क्रमांकावर कुठलाही फलंदाज षटकार ठोकू शकतोय आणि तोच खेळ दाखवत असताना मात्र बॅटर अजमल 7व्या क्रमांकावाला पूर्णपणे पाहिजे टॉप ऑर्डर या ठिकाणी घारच झाली. जे कार्य टॉप ऑर्डरला मात्र करता आलं नाही ते कार्य आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणाला अजमल करत असताना पहिल्याच चेंडूचा त्यांनी सामना केला. पहिल्याच चेंडूवरती काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाले आणि त्याच्या बॅटमधून आला षटकार. धावसंख्या 30वर जाऊन पोहोचतोय आणि अजून मात्र एक चेंडूचा केलेनं बाकी आहे. शालिकने नक्कीच सुरुवात चांगली केली परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले.
पुन्हा एकदा मात्र चेंडू उडवलाय. फिल्डर चेंडूकडे येण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑनचा आणि टिपला सहजरित्या ती या ठिकाणी झेल. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन. अजमल झालाय बाद. आणि हा सामना जिंकायचा असेल तर मेहर 11 बापगाव संघाला येणाऱ्या 3 षटकांमध्ये 10.33च्या साह्यानं 31 धावांचा पाठलाग मात्र या संघाला करावा लागेल. पाठलाग होईल की या धावांचं संरक्षण होईल. तत्पुरते आपण या ठिकाणी जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक स्वमधुर संगीत. दरम्यान सन्मानित श्रीकांत गायकर साहेब आमच्यामधून रजा घेत असताना आपण या ठिकाणी मौल्यवान वेळ खर्च करून आपण या ठिकाणी नक्कीच आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या सामन्यातील विनर संघ लगेचच फाईट इताडे संघाच्या विरोधात करणार आहे. अनिलजी जाधव ऑर्गनायझिंग टीम हरदुले 11 असी चिमनाट सफी पटेल अशफी पटेल मुअज्जम पटेल मोईन सिनियर मोईन ज्युनियर गणेश मुकणे रोहन अजय बबलू आणि सिमान यांनी सुद्धा मात्र अपार मेहनत केली या स्पर्धेसाठी आणि भरपूर वर्षानंतर 5 वर्षाच्या गॅप नंतर तुम्हाला नक्कीच हरदुले संघाच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्व संघाने मात्र चांगलं सहकार्य केला. प्रज्ञा टेनिस क्रिकेटमधील सुद्धा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्ञाच्या बाहेरील सुद्धा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि आज आपण जर पाहिलं तर खुल्या गाड्यातील सुद्धा मात्र संघ पाहतोय. गोरेगाव भरपूर आपण जर पाहिलं तर नक्कीच वांगणी भागाला मात्र हा संघ नक्कीच बिलॉंग करतो आणि तेवढा अंतर्गत आपण मात्र संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे आम्ही लोणार परिसराचा विचार केला तर त्या भागातून सुद्धा मात्र आज आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळाले आणि आपण जर विचार केला तर एकूण 46 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. त्या सर्व संघांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो कारण तुम्ही सहभाग नसता घेतला तर ही एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आज भरवता आली नसती आणि 31 धावांचा पाठलाग इथे मात्र रित्या चांगला होईल की त्या धावांचा संरक्षण होईल तर आपण ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी मजर खान यांच्या मधुर वाणीतून. थैंक यू योगेश पाटिल. तो खेल की यहाँ पर शुरुआत हो चुकी है और जो टारगेट है वो है 31 का टारगेट है इस वक्त मेहर 11 बाबगांव के सामने. दोनों ओपनर बैट्समैन इस वक्त आ चुके हैं राहुल और ओमकार. और जबकि गेंदबाजी में हम देखें तो अरहम ने यहाँ पर गेंदबाजी की शुरुआत की. पहली गेंद उनकी दौड़ रही थी और ये दूसरी गेंद के साथ वहाँ अरहम. उसी बीच वहां पर देखना है सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने और ये सिंगल रन आ पाएगा इस गेंद के ऊपर. अच्छी फील्डिंग रही वहां पर मिड ऑन पर खड़े हुए खिलाड़ी द्वारा और ये स्ट्राइक को रोटेट करते हुए इस तरह 1 रन की मदद से स्कोर अब 1 पर जा पहुंचा और बल्लेबाज ने भी अपना खाता खोला है. बल्लेबाजी की अगर हम बात करें तो फैसल 11 गोरेगांव के जो बल्लेबाजों ने शुरुआती ओवर में उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए लेकिन जो फिनिशिंग टच दिया है मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने. इस बार सफल होकर इस गेंद को देखना है. टर्न कर दिया गेंद को. गेंद जाएंगी लॉन्ग लेग की दिशा में. नहीं रोक पाएंगे इस गेंद को. ये गेंद चले गई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए.
आता हुआ बैट्समैन ओमकार के बल्ले से ये बाउंड्री आई है। गैप में इस गेंद को ढकेल दिया था वहां पर बल्लेबाज ने, जहां पर बाउंड्री इस वक्त आती हुई चौके की मदद से स्कोर अब 5 पर जा पहुंचा है। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना है, फिर से मिड ऑन के खिलाड़ी के पास गेंद, और इस बार गेंदबाज ने गेंद को कलेक्ट नहीं कर पाए। इस बार मौका आया था वहां पर विकेट निकालने का, लेकिन उतनी बेहतर वहां पर गेंद को कलेक्ट नहीं कर पाए थे गेंदबाज। ओमकार हम देख रहे हैं कि अच्छी बल्लेबाजी करे, हालांकि आज गेंदबाजी भी उन्होंने बहुत ही बेहतरीन की, अपने ओवर में 3 विकेटें हासिल की थी, और अब बल्लेबाजी में भी एक बाउंड्री और सिंगल रन निकालकर 5 पर जा पहुंचे। और उनका साथ देते हुए राहुल, फिर से अच्छी गेंद वहां पर आराम की। इस बार देखना है फिर से, लगातार हम देख रहे हैं कि दूसरी गेंद के ऊपर भी मौका आया था यहाँ पर विकेट निकालने का, लेकिन उतनी बेहतर फील्डिंग देखने को नहीं मिल रही। लगातार हम देख रहे हैं कि जो फैसल 11 गोरेगांव के जो खिलाड़ी है वो गेंदों को पकड़ नहीं पा रहे सही ढंग से, लेकिन अब यहाँ से जो गलतियां करे, गलतियों को सुधारना होगा, क्योंकि टारगेट अगर हम देखें तो सिर्फ 31 रन है, और शुरुआत भी इस वक्त अच्छी तरीके से मिल चुकी है इस वक्त मेर 11 बाबगांव को। इस बार इनफील्ड के ऊपर से खेल दिया, वहां कोई मौका नहीं, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत तरीके से इस वहां पर बैट्समैन ओमकार के बल्ले से ये दूसरी बाउंड्री आती हुई, ये देखिए किस तरह से वहां पर हाफ वाली पर लेकर इस गेंद को इनफील्ड के ऊपर से खेल दिया है। तो पावर प्ले में इस वक्त पावरफुल बल्लेबाजी होती हुई ओमकार द्वारा। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और रन जो बनाए गए वो है 11, और जो पेनल्टी दिया गया था 3 रनों का जो पेनल्टी दिया गया था फैसल 11 को, वो अब हम ऐड करें तो टोटल स्कोर अब जा पहुंचा है 14 रन। एक अच्छी शुरुआत मिली है योगी यहाँ पर, अगर हम देखें तो ओमकार और राहुल ने दोनों ने अच्छी बल्लेबाजी की और पहले ओवर में 11 रन बटोरे हैं, और ये 3 रनों का पेनल्टी भी यहाँ पर जो अब ऐड हो चुका है। काफी दूर से ये टीम आई है, वांगनी गोरेगांव। देखिए जब आप इतनी दूर से खेलने के लिए आते हैं तो फिर ड्रेसिंग आपकी कंपलसरी रहना ये अच्छा होता है, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं ड्रेसिंग उनकी कंप्लीट नहीं हुई, कारण यहाँ पर 3 रनों का पेनल्टी उनको दिया गया था। 12 गेंदे और 17 रन अब यहाँ से चाहिए इस मैच को जीतने के लिए। अरहम के बाद अब गेंदबाजी में फैसल आते हुए, सरफराज भाई, कैब भाई और नौफिल भाई से मैं गुजारिश करूंगा आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। गोरेगांव से हमारे बीच में आ चुके, आइए। फैसल की ये गेंद वहां पर देखना, ऑन दिया, इस गेंद को खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है और सिंगल ही रन इस बार आएगा। शॉर्ट ऑफ लेन गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की वहां पर फैसल ने। राहुल का बस यही काम दिख रहा है कि वो ज्यादातर स्ट्राइक को रोटेट करे और ओमकार को स्ट्राइक पर ला रहे, और ओमकार भी हम देख रहे हैं कि अच्छी बल्लेबाजी कर अपनी इनिंग में 2 बाउंड्री लगाई है उन्होंने, और उसी बीच वहां पर स्लॉक करने की कोशिश की है। मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी, और ओमकार की पारी का अंत होता हुआ इस बार विकेट हासिल किया वहां पर गेंदबाज फैसल ने, पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को। जिस विकेट की तलाश कर रही थी यहाँ पर फैसल 11, अब वो खुद फैसल ने दिला दी है। फ्रंट फुट को आगे निकालकर स्लॉक करने की कोशिश की, लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे, बहुत ज्यादा ऊपर की तरफ ये गेंद को खेल बैठे थे, और बहुत ही बेहतरीन कैच वहां पर लॉन्ग लेग पर खड़े हुए खिलाड़ी द्वारा। मन्ना ने वो कैच पकड़ा था, तो ये पहला विकेट गिरता हुआ इस वक्त मेर 11 बाबगांव का। अच्छी गेंदबाजी के बाद अच्छी बल्लेबाजी करके वापस लौटे वहां पर ओमकार। नए बैट्समैन अब आएंगे, योगेश। अपनी टीम को पहली सफलता दिलाई यहां पर गेंदबाज फैसल ने। फिर से वहां पर अच्छी गेंद, और इस बार देखना है मिसअंडरस्टैंडिंग और विकेट वहां पर गिरता हुआ। 0 का चश्मा पहनकर इस वक्त आउट होते हुए वहां पर बैट्समैन योगेश।
ये देखिए ऑन दी अप खेलने की कोशिश की थी वहां पर, लेकिन बॉलर बैकडोर खेल बैठे उस गेंद के ऊपर और अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते हुए और यहाँ पर बैक टू बैक दूसरा विकेट गिरता हुआ अपना खाता भी नहीं खोल पाए वहां बैट्समैन योगेश। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है हमें फैसल द्वारा, और इसी तरह की गेंदबाजी की जरूरत भी है यहाँ फैसल 11 गोरेगांव को, क्योंकि टारगेट सिर्फ 31 ही और पहले ओवर में जिस तरह से बल्लेबाजी की और उसमें 3 रनों का पेनल्टी। अब यहाँ से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 16 रन चाहिए, 9 गेंदें और 16 रन। पहली 3 गेंदें वहां पर फैसल की बहुत ही बेहतरीन रही है, जिसमें उन्होंने खुद एक विकेट भी निकाला और एक बल्लेबाज रनआउट भी हुए। उसी बीच वहां पर देखना है इस बार खेल दिया शॉर्ट विकेट, मिड विकेट की दिशा में ये गेंद जाती हुई और ये सिंगल ही रन इस गेंद के ऊपर। यापुढची लढत असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि जानूसफोड इताडे संघाच्या दोन संघामध्ये तुम्हाला नक्कीच सामना पाहायला मिळेल। आणि त्यानंतर वॉर ऑफ टायटन्स प्रगत टेनिस क्रिकेटमधील 2 बलाढ्य टीममध्ये तुम्हाला नक्कीच पुढील सामना पाहायला मिळणार आहे। खानिवली स्पोर्ट खानिवली विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खाली, आणि या दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण सुद्धा मात्र पूर्णपणे तयारीत राहायचं आहे। जी बिल्कुल, इसके बाद और एक बेहतरीन मैच हमें देखने को मिलेगा, लेकिन यहाँ पर बहुत ही लाजवाब गेंदबाजी करते हुए फैसल, बल्लेबाजों को मौका नहीं दिया जा रहा है बड़ा हिट लगाने के लिए। एक बार फिर से वहां पर सफल होकर खेलने की कोशिश की है, गेंद की लाइन से बिल्कुल अपने आप को अलग करके वहां खेलना चाहते थे इस गेंद को वहां बल्लेबाज। बाय के रूप में ये सिंगल रन और स्कोर अब जा पहुंचा है 17 पर। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ देखने, जिस तरह से हम देख रहे थे कि फैसल ने गेंदबाजी की। अब यहाँ से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 6 गेंदे और 14 रन। सुरुवात जर पाहिली तर अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला मेहरी 11 बापगाव संघाची पाहायला मिळाली होती, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 14 धावा आल्या होत्या, म्हणजे 11 धावा आणि प्लस पॅनल्टीच्या 3 धावा, म्हणजे एकूण 14 धावा होत्या। म्हणजे पुढे सामन्यावरती पकड मेहरी 11 बापगाव संघाने पूर्ण पकड निर्माण केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त वापसी पाहायला मिळाली फैजलच्या माध्यमातून। त्याने फक्त धाबा खर्च केला 3, गडी बाद केला 1, आणि नक्कीच कमबॅक करणारा षटक त्याच्या वतीने पाहायला मिळाला। आणि आता मात्र नक्कीच या ठिकाणी समीकरण पाहू शकाल 6 चेंडूमध्ये 14 धाबांची आता मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। आणि पाहू शकाल मैदानावरती 2 फलंदाज विजय पाटील आणि दुसरीकडे आपण पाहू शकाल राहुल, आणि दोघांकडे क्षमता आहे, परंतु क्षमता असून चालणार नाही, तुम्हाला क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल। आणि नक्कीच या 14 धाबांचा पाठलाग या शेवटच्या 6 चेंडूमध्ये नक्कीच केला जाईल की एखादा चांगला गोलंदाज इथे मात्र नक्कीच चेंडू आतामध्ये आपल्या घेईल आणि या 14 धाबांचा संरक्षण करेल। येणारे वेळ नक्कीच सांगून जाणार आहे। गोलंदाज असेल तिसऱ्या षटकासाठी लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए अब आते हुए मुशर्रफ। बहुत ही बेहतरीन ओवर रहा था वहां पर फैसल का, लेकिन अब देखना है कि जो मुशर्रफ के लिए रन बचा है उन्होंने वो 14 रन है। अब किस तरह से गेंदबाजी रहती है यहाँ पर लास्ट ओवर में, ये देखने वाली बात रही। पहली गेंद के साथ वहां मुशर्रफ, पहली गेंद वहां पर फुलर लेन की गेंद थी, ऑन साइड में गेंद को खेलने की कोशिश, लेकिन ये गेंद डॉट गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की वहां गेंदबाज मुशर्रफ ने। अतिशय सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली, अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी हाताळली, आणि आता मात्र प्रेशर फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय। जी बिल्कुल, एक बार फिर से सामना करेंगे राहुल, फिर से वहां पर सही तरीके से बल्ले पर नहीं ले पाए वहां बल्लेबाज, धीमे धीमे कदमों से सिंगल रन इस गेंद के ऊपर। देखिए पहले ओवर में जब ओमकार बल्लेबाजी कर रहे थे तो उनके आउट होने के बाद अब उतनी गति से रन नहीं बन रहे। त्याचं कारण आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजांवर थोडंसं प्रेशर पाहिलं, त्याचं कारण फैजलने अतिशय सुंदर गोलंदाजी केली दुसऱ्या ओव्हरमध्ये, आणि तोच दडपण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो। परंतु विजय पाटील आता या ठिकाणी जो आपला अनुभव आहे तो झोकावा लागेल, कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 13 धाबांची गरज, इथून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे। जर मोठा फटका आला नाही तर मात्र मेहर 11 बापगाव संघ मात्र या ठिकाणी संकटात सापडू शकतोय। और इसी बीच वहां पर देखना विकेट गिरता हुआ, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की वहां विजय पाटिल ने, लेकिन अपना विकेट गंवाते हुए बहुत ही क्रुशियल टाइम पर ये विकेट गिरा। ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है किस तरह से वहां पर आउट हो गए बैट्समैन। बिल्कुल क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, आड़े बल्ले से गेंद को मोड़ना चाहता था, लेकिन विकेटों के सामने पाए गए वहां विजय पाटिल। योग्य निर्णय पंच शानू कुरेश यांच्या वतीने पाहायला मिळाला, अगदी एस्ट्यांच्या मधोमध तिथे मात्र नक्कीच फलंदाजाला पकडलं, आणि पाहू शकाल कुठेतरी निराशजनक चेहरे आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत, कारण एक क्षण होती एक संधी नक्कीच निर्माण झाली होती मेहरी 11 बापगाव संघाला की या ठिकाणी
गोरेगाव संघाला मात्र नक्कीच सहजपणे पराभूत करू शकले असते, परंतु त्या संधीचं मात्र परफेक्ट सोनं करता आलं नाहीये. आणि आता मात्र समीकरण पहा, हिट आउट नाही तर गेट आउट अशी स्थिती पाहायला मिळते. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाबांची गरज. बिल्कुल 3 गेंदें बची और 3 गेंदों में कम से कम 2 बड़े हिट तो लगाने होंगे वहां बल्लेबाजों को, और बल्लेबाजी के लिए अब आए हैं नए बैट्समैन आर्यन. इस बार फुल टॉस गेंद जाएंगी बाउंड्री के पार 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर पहली गेंद का सामना कर रहे थे और फुल टॉस गेंद उनके सामने. फुल टॉस गेंद को इस वक्त पनिश कर दिया बल्लेबाज आर्यन ने. सिक्सर क्रमांक 191. आणि जर मुश्रफच्या षटकाचा आपण विचार केला तर पहिला असा त्यांनी चेंडू हाताला खराब फुलटॉस आणि त्याच्यावरती काय जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन पाहिलं आपण आर्यन मेहरच्या वतीने मात्र फटका पाहायला मिळाला. अगदी ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्याच दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेटची सीमारेषा अगदी सहजपणे क्लिअर केली. आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू 7 धाबांची गरज, 7 धाबांची आवश्यकता 2 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी आहे. ती म्हणजे मेहर 11 बापगाव संघाला काय दडला या 2 चेंडूमध्ये आणि क्षमता आर्यनकडे आहे. त्याने नक्कीच ते दाखवलं आपल्याला पहिल्या चेंडूवर. आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे. अशा पल्लवित झालेल्या आहेत मेहर 11 बापगाव संघाच्या. 2 चेंडू 7 धाबांची गरज. मुशर्रफ एक बार फिर से वहां पर गेंदबाजी के लिए तैयार. मुशर्रफ की ये गेंद वहां पर देखने पैरों के सामने फ्लिक कर दिए और विकेट आउट हो गए वहां पर बैट्समैन आर्यन. म्हणजे आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक लिगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे. ती म्हणजे या फैसल 11 गोरेगाव संघाला, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. या शेवटच्या चेंडूवरही षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र मेहर 11 बापगाव संघ मात्र जिंकू शकणार नाही. परंतु एखादा अनलिगल चेंडू जरी ते गोलंदाजाने हाताळला तर मात्र संधी निर्माण होऊ शकते. या फटक्यात तर पाहिजे तर अगदी या मनगटी फटक्याचा वापर केला, अगदी प्लिक शांततामध्ये त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहिलं, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावला आणि त्याचमुळे मात्र आर्यनला सुद्धा मात्र मैदान सोडावा लागला. जी बिल्कुल. अब यहां से अगर कोई मैच हरा सकता है फैसल 11 गोरेगांव को तो वो खुद गेंदबाज. हालांकि अगर वो फुल टॉस गेंद निकाल दे जिसपे सिक्सर लगा उसके बाद उन्होंने अच्छी गेंदबाजी की है लास्ट गेंद के साथ. लास्ट गेंद के ऊपर वहां पर देखना है, खेल दिया इस गेंद को, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर और मेहर 11 बापगांव इस टूर्नामेंट से बाहर. सामना टाय झाला आणि टाय ब्रेकर मध्ये मात्र या ठिकाणी या फैसल 11 गोरेगाव संघाने हा सामना जिंकलाय. सेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र या ठिकाणी गोरेगाव संघाला नक्कीच विजय घोषित केला जात आहे. हार्ड लक मेहर 11 बापगाव, परंतु चांगला खेळ तुमच्याकडनं नक्कीच आम्हाला पाहायला मिळाला. आणि लगेचच मी विनंती करतो फैसल 11 गोरेगाव संघाच्या कॅप्टनला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपको टॉस के लिए आना है. सामना असेल जानूसफड इताडे विरुद्ध फैसल 11 गोरेगाव. आणि या सामन्यातील आपण सामनावरचा पुरस्कार देणार आहोत, ज्यांनी या सामन्याला कलाटणी दिली. दुसऱ्या षटकामध्ये येऊन फक्त 3 धावा खर्च केला, गडी बाद केला एक. त्याचं नाव आहे फैसल. कलाटणी देणारा षटक हाताळलं आणि फैसल मुलेच आज आपण पाहतोय की या पहिल्या सामना या ठिकाणी या गोरेगाव संघाने जिंकला. आणि आपण देत आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार.